आपण आपला IBFची लेक्चर बघत होतो आणि पुन्हा खूप दिवसांनी IBFचा लेक्चर सुरू करतो जो इंटरनॅशनल बँकिंग अँड फायनान्सवर आपला लेक्चर आहे. ओके. आणि आपण इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीम हे बघत होतो. काय बघत होतो? इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीम. आणि इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीमचा उदय कसा झाला हे आपण बघत असताना मी तुम्हाला ज्या गोष्टी अगोदर सांगितल्या होत्या त्या आधी रिवाईज करतो आणि नंतर पुढे जाऊया. पहिल्यांदा गोल्ड स्टँडर्ड होतं. गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय होतं? तुमच्याकडे जेवढे काय पैसे असतील हे तुम्हाला सगळे पैसे गोल्डमध्ये ठेवावे लागतील. म्हणजे गोल्ड फुल्ली कन्व्हर्टेबल होतं. म्हणजे तुमच्याकडे जर समजा आता 100 रुपये आहेत आणि तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे गेलात आणि त्यांना सांगितलं माझा तुमच्या 100 रुपयांवर विश्वास नाही, मला 100 रुपयाचं गोल्ड द्या, माझा सोन्यावर विश्वास आहे, तर तुम्हाला ते 100 रुपये देतील. ही जी काय सिस्टीम होती ना ही फुल्ली कन्व्हर्टेबल सिस्टीम होती. ओके. याला आपण म्हटलं होतं काय? गोल्ड स्टँडर्ड. त्याच्यानंतर गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड आलं. ते तसंच होतं जवळजवळ, थोडा फरक करून. आणि एक मिनिट. ओके. पहिल्यांदा गोल्ड स्टँडर्ड बघितलं. गोल्ड स्टँडर्डमध्ये सिम्पल होतं. गोल्ड स्टँडर्डमध्ये प्रत्येक देशाला करन्सी गोल्डमध्येच मेंटेन करावी लागत होती. त्याच्यानंतर गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड आलं, ज्यात एक कंट्री ही बुलियन कंट्री होती. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं A, B आणि C कंट्री असेल तर ज्या काही कंट्री असतील त्या सोन्यामध्ये आपले पैसे ठेवतील आणि बाकीच्या कंट्रींना त्यांच्याबरोबर व्यवहार करावे लागतील. ते गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड व्यवस्थित लेक्चर घेतला आहे. नाही समजलं तर ते बघा. आणि त्याच्यानंतर आपण बघत होतो त्याच्यानंतर जे आपण बघत होतो ते आपली होती काय? ब्रेटन वूड सिस्टीम आलेली. कुठची आलेली? ब्रेटन वूड सिस्टीम. ही बघा. ओके. आणि ब्रिटन वूड सिस्टीममध्ये जे काय दुसरं वर्ल्ड वॉर झालं आणि सगळीकडे सगळ्या उद्ध्वस्त झालं सगळी सिस्टीम आणि नवी सिस्टीम निर्माण करावीशी वाटली. आणि त्याच्यानंतर 44 देश हॅम्पशायर या शहरात जमले आणि त्यांनी अनेक जे निर्णय घेतले. त्यामधून 2 संस्था पुढे आल्या. IMF आली होती आणि IBRD आली होती. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि IBRD म्हणजे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ओके. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड विच वॉज गिवन द टास्क ऑफ इम्प्लिमेंटिंग अँड मॉनिटरिंग दी BWS. IMFला काय दिलं? जे काही BWSने जो काय समझोता केला होता तो BWSचा ब्रिटन वूड सिस्टीम आहे ती मॉनिटरिंग करावी, त्यावर नियंत्रण ठेवावं आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंटिंग करावी. ओके. याची जबाबदारी IMFवर देण्यात आली. ओके. त्याच्यानंतर होतं IBRD. IBRD म्हणजे काय सांगितलं? इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. याच्या नावावरच समजतं. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय? पुनर्निर्मिती आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय? विकास. तर IBRDला ही भूमिका देण्यात आली की IBRD काय करेल? रिकन्स्ट्रक्शन करायला मदत करेल आणि डेव्हलपमेंट करायला मदत करेल. त्याच्यानंतर आपण फीचर ऑफ BWS मध्ये बघितलं होतं की USD ॲज अ युनिव्हर्सल रिझर्व्ह असेल. त्यांनी काय सांगितलं? डॉलर ही गोल्ड राहीलच. गोल्डमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही रिझर्व्ह. पण गोल्ड शक्य नसेल तर तुम्ही काय करा? USD म्हणजे अमेरिकन डॉलर हे करा, मेंटेन केलं तरी चालेल असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर सांगितलं होतं ही मागे वैशिष्ट्य मी तुम्हाला सगळी घेतलेली होती ती काय आता आपण बघूया नको. आणि आता आपण डायरेक्ट पुढे जाऊया आणि आपण पुढे जे सुरू करतोय जो लेक्चर अभ्यासाच्या दृष्टीने आपला महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने तो आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ काय? ब्रिटन वूड सिस्टीम. बघा पहिलं एक वैशिष्ट्य घेत जाऊया. हे बघूया. Okay. The advantages of Bretton Woods system was that member country has to maintain only the reserve of golds, which help them in overcoming the problem of maintaining gold reserve. आता BWS मध्ये काय सांगितलं सांगा? द Bretton Woods सिस्टीमचं काय होतं? द मेंबर कंट्री हॅड टू मेंटेन ओनली द रिझर्व ऑफ डॉलर्स. त्यांना रिझर्व कशामध्ये मेंटेन करावा लागला? डॉलर्समध्ये. विच हेल्प इन द ओव्हरकमिंग द प्रॉब्लेम ऑफ मेंटेनिंग गोल्ड रिझर्व. आधी काय होतं? तुम्ही गोल्ड रिझर्व ठेवा. कशामध्ये ठेवा? सोन्यामध्येच तुमचा रिझर्व राहिला पाहिजे. आणि आता मात्र काय म्हणण्यात आलं की तुम्ही याच्यामध्ये जरी ठेवला तरी पण तो चालू शकतो. कशामध्ये ठेवला तर चालू शकतो? डॉलरमध्ये. म्हणजे तुमच्यासमोर 2 पर्याय आता उभे झाले. एक म्हणजे तुम्ही काय करा? सोन्यामध्ये जमा करा किंवा तुम्ही गोल्डमध्ये जमा केलं तरी चालू शकतं. हे तुमच्यासमोर 2 पर्याय उभे झाले. त्यामुळे तुम्हाला काय झालं? चांगल्या प्रकारे तुम्ही डॉलर्समध्ये ठेवू शकता. डॉलर्स म्हणजे काय? पैसे. आता आपल्याला तुम्हाला मी सांगितलं तुम्ही तुमचे व्यवहार ना सोन्यामध्ये करा आणि पैशामध्ये करा. तुम्हाला कशामध्ये करणं सोपं होईल? तर तुम्ही डॉलर्समध्ये करणं सोपं होईल. आणि सोन्याच्या तस्करीचा सगळ्यात मोठी सोन्याचा विषय काय व्हायचा तो बघा.
सोनं एका देशातनं दुसऱ्या देशात पाठवायचं आणि असं म्हटलं जातं समुद्री चाचेगिरी म्हणजे ते लुटणारे लोक असतात, त्यांनी सोनं लुटलं तर काय करणार? ओके, मग तुम्ही मला नोटा पण अशाच पाठवाव्या लागणार. पण नोटा पाठवताना बघा, मी एक तुम्हाला सांगतो, म्हणजे इंग्रज किती हुशार होते ते बघा. आपले क्रांतिकारक होते, त्यांनी इंग्रजांचे जे काय गाड्या जायच्या, आता पैसे पाठवायच्या, ते लुटायचे. क्रांतिकारक आपले म्हणजे स्वातंत्र्य सेनानी होते ते, अशा प्रकारे त्यांच्या गाड्या लुटायचे, चंद्रशेखर आझाद वगैरे. इंग्रजांनी काय केलं सांगा? नोटीचे 2 भाग केले. पहिल्यांदा एक नोट पाठवायचे, ती पाठवल्यानंतर दुसरी म्हणजे 500ची एक नोट आहे ना, तर त्यांनी काय केलं, 500च्या नोटीचे 2 भाग केले. पहिल्यांदा ते काय करायचे, अर्धी नोट पाठवायचे आणि ती पोचली की ते नंतरची अर्धी पाठवायची. दोन्ही नोटा जर पोचल्या तरच त्या दोन्ही नोटा ज्यांच्याकडे असतील, म्हणजे 2 भाग जर असतील नोटीचे, तरच ती नोट वैध मानली जायची. यातनं काय झालं सांगा, की जे लुटली मध्येच गाडी, तर काय व्हायचं, अर्धीच नोट भेटेल आणि अर्धी म्हणजे ती अर्धीच भेटेल ना, ती नोट अमान्य आहे, कारण तुम्हाला नोटीचे 2 तुकडे पाहिजेत. अशी सिस्टीम त्यांनी डेव्हलप केलेली. मग इकडे पण तेच झालं की यांनी डॉलर्समध्ये केल्यामुळे काय झालं, जे काय मेंटेनिंग गोल्ड रिझर्व मेंटेन करण्याच्या ज्या ज्या काय अडचणी होत्या, तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस ऑफ गोल्ड एक्सचेंज सिस्टीम सांगितलं, त्याच्यामध्ये दिल्या आहेत, त्या सगळ्यांवर मात झाली. समजलं असेल. पुढे बघूया. ओके, पुढे बघूया. द कंट्रीज कुड ऑल्सो अर्न इंटरेस्ट ऑन देअर गोल्ड रिझर्व अनलाईक इन द गोल्डच येते. द कंट्रीज कुड ऑल्सो अर्न इंटरेस्ट ऑन देअर डॉलर रिझर्व. डॉलर म्हणजे काय, पैसे, आणि पैशांवर इंटरेस्ट भेटतं. मग यांना आरामात कंट्रींना इंटरेस्ट मिळू शकत होतं, जे गोल्डवर आपल्याला मिळणार नाहीये. हा बेनिफिट झाला. पुढे बघा. द बेटन वूड सिस्टीम सॉट टू सिक्युअर द ॲडव्हान्टेजेस ऑफ गोल्ड स्टँडर्ड विदाउट इट्स डिसएडव्हान्टेजेस. गोल्ड जे काय गोल्ड एक्सचेंज सिस्टीमचे डिसएडव्हान्टेजेस होते ते घालवण्यात आले आणि याला नवीन प्रकारे डेव्हलप करण्यात आलं. आणि तेव्हा ज्या समस्या होत्या त्या नष्ट करण्यात आल्या, कारण 44 देशांनीपासून ही सिस्टीम निर्माण केलेली होते. प्रत्येक देशाने आपलं म्हणणं मांडलं होतं. दस कॉम्प्रोमाइज वॉज सॉट बिटवीन द पुलर अल्टरनेटिव्ह ऑफ द आयदर फ्री फ्लोटिंग ऑर इरेग्युलरली फिक्स रेट. तुम्हाला फ्री फ्लोटिंग पण करता येत होतं आणि फिक्स रेट्स पण करता येत होतं. अँड अरेंजमेंट दॅट माइट गेन द ॲडव्हान्टेजेस ऑफ बोट विदाउट सफरिंग द डिसएडव्हान्टेजेस ऑफ आयदर विल रिटेनिंग द राईट टू रिझर्व करन्सी व्हॅल्यूज ऑफ ओकेशन ॲज द सर्किमस्टन्सेस वॉरंटेड. म्हणजे गोल्ड रिझर्वचे जेवढे काही प्रॉब्लेम होते ते इकडे तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला मात करता आली. फ्री फ्लोटिंग, फिक्स रेट किंवा तुम्ही फिक्स रेट किंवा फ्री फ्लोटिंगचे तुम्हाला पण इथे फायदे भेटण्यात आले. पुढचं बघूया. द गोल्ड स्टँडर्ड इम्पोज्ड मॉनिटरी डिसिप्लिन ऑन द कंट्रीज इन्व्हॉल्ड. गोल्ड स्टँडर्ड काय करायचं, मॉनिटरी डिसिप्लिन लादायचं. मॉनिटरी डिसिप्लिन म्हणजे काय सांगा, तुमच्याकडे जेवढं गोल्ड आहे तेवढ्याच तुम्ही नोटा छापू शकतात. म्हणजे गोल्ड स्टँडर्डमध्ये बघा काय होतं, आता तुम्ही बघा कसं काय ते बघा, की गोल्ड स्टँडर्डमध्ये कसं होतं, तुमच्याकडे जेवढ्या नोटा आहेत, ओके, तेवढ्याच जेवढे गोल्ड आहे तेवढंच तुम्ही पैसे छापू शकता. दुसऱ्या देशाकडनं समजा काय केलं, तुम्हाला नोटा छापायचं दिली तर दुसरं कर्ज म्हणून गोल्ड घ्यावं लागेल, मग त्या देशाकडे पैसा कमी होईल. अशा प्रकारचं होतं. इथं मात्र असं नव्हतं. इथं तुम्ही काय करू शकता, डॉलरच्या याच्यात पण कर्ज घेऊन तुम्ही नोटा वगैरे छापू शकत होता. एनी कंट्री एक्सपेक्टिंग इन्फ्लेशन कुड हॅव लॉस्ट गोल्ड अँड देअरफॉर वुड हॅव हॅड अ डिक्रीज इन द अमाऊंट ऑफ मनी अवेलेबल टू स्प्रेड. जर देशामध्ये ते अगोदरच इन्फ्लेशन वाढलं, महागाई वाढली, तर त्यांचं महागाई वाढल्यामुळे गोल्ड दुसऱ्या देशात गेल्यामुळे गोल्ड कमी होईल आणि त्याच्यानंतर नोटा पण त्या कमी छापल्या जाऊ शकतात. दिस डिक्रीज इन द अमाऊंट ऑफ द मनी वुड हॅव टू अटेंड टू रिड्यूस द इन्फ्लेशन. हे ते इन्फ्लेशनवर मात करण्यासाठी हे काय गोल्ड सिस्टीम चांगली नव्हती. मग याच्यात फायदा काय झाला माहिती आहे ना, ही सिस्टीमच बनवताना त्यांनी असा विचार केला की आपल्याला जी काही गोल्ड सिस्टीम आहे त्या गोल्ड सिस्टीमचे जेवढे डिसएडव्हान्टेजेस असतील ते तेवढे डिसएडव्हान्टेजेस काढून टाकावेत, म्हणून त्यांनी ही सिस्टीम बनवली होती. ओके, पुढचं बघूया. द गोल्ड स्टँडर्ड मेंटेन द फिक्स एक्सचेंज रेट. गोल्ड स्टँडर्डमध्ये फक्त तुम्हाला फिक्स एक्सचेंज रेट मेंटेन करावा होता. फिक्स एक्सचेंज रेट वेअर सीन अँड डिझायरेबल बिकॉज दे रिड्यूस द रिस्क ऑफ ट्रेडिंग विथ अदर कंट्रीज. हवेवर अ फुल रिटर्न टू गोल्ड स्टँडर्ड वॉज नॉट फेसिबल. फुल रिटर्न टू द गोल्ड स्टँडर्ड वॉज नॉट फेसिबल. फेसिबल म्हणजे व्यवहार्य. हे गोल्ड स्टँडर्ड व्यवहार्यच नव्हतं, कारण तुमच्याकडे जेवढ्या नोटा छापणार तेवढ्या तुमच्याकडे सुरुवातीच्या काळात व्यवहार्य होतं. आता बघा, आता तुटीचं अंदाजपत्रक भरलं होतं. तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे काय, आता मोदींनी सांगितलं की आता जे काय 2000 कोटीचं काहीतरी सरकारने पॅकेज दिलं ना, तेव्हा सरकारने काय सांगितलं, GDPच्या आम्ही 20%
एवढं हे आमचं पॅकेज आहे, GDPच्या 20% फक्त एकच या कोरोनात जर पॅकेज खर्च करत असतील तर बाकीच्या डेव्हलपमेंट सरकारांचे मजुरांचे पगार आहेत, ते आपले सरकारी नोकर आहेत त्यांचे पगार आहेत, आपल्याला आपण जे काय प्रोजेक्ट लॉंग जनरेशन प्रोजेक्ट आहेत, लॉंग डेस्टिनेशन प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट कसे राबवायचे, मग इकडे तुम्हाला काय तुडीचा अर्थभरणा करावा लागतो आणि गोल्ड स्टँडर्डमध्ये तुडीचा अर्थभरणा शक्यच नाही, त्यामुळे ती सिस्टीम जरा नॉट फिजिबल होती. ओके, हेच सांगितलेलं आहे. पुढे बघा, द युनायटेड स्टेट हॅड इमर्ज फ्रॉम वर्ल्ड वॉर टू. दुसरं युद्ध झालं, ते युद्ध असं झालं ना की अमेरिकेच्या भूमीवर लढलं गेलं नाही. अमेरिकेचा या युद्धात सगळ्यात मोठा बेनिफिट जर कुठचा झाला असेल तर हे युद्ध अमेरिकेच्या भूमीवर प्रत्यक्ष लढलं गेलं नाही, आणि त्याचाच बेनिफिट त्यांना असा झाला की त्यांचं इन्व्हायरमेंट किंवा त्यांची इकॉनॉमी सरळ होती. त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट केली तेवढी वाया झाली असेल, बाकीचे देश उद्ध्वस्त झाले. त्यामुळे काय झालं, ॲज द स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड, त्यामुळे US स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी झाली आणि त्यांचंच डॉलर आपण काय केलं, स्वीकारलं गेलं. त्यामुळे त्याची बेनिफिट आपल्याला भेटली, कारण ते अगोदरच काय होते, स्ट्रॉंग होते. ओके, तेच आहे इकडे. आता आपण शेवटचं वैशिष्ट्य बघूया. हे बघा, द बेनिफिट ऑफ द ब्रेटन वूड्स सिस्टीम वेअर अ सिग्निफिकंट एक्सपान्शन ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲज वेल ॲज नोटेबल मायक्रो इकॉनॉमिक परफॉर्मन्स. म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडसाठी पण याचा मदत झाला, कारण अमेरिकेसारखी महासत्ता उदयास आली होती आणि त्यांच्या थ्रू आपण व्यवहार करणार होतो, त्यामुळे इंटरनॅशनल ट्रेड हा उदयास आला. अशा प्रकारे आपण ॲडव्हान्टेजेस संपवले आहेत. पुढचा एक छोटासा लेक्चर आपला डिसॲडव्हान्टेजेसवर बनेल. ओके, आणि याची मी नोट्स आत्ता टाकतो. आजचा लेक्चर बघा. चला, बाय.